जिल्ह्यात रेशनच्या तांदूळाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे। अशाच 36 टन तांदूळ असलेले वाहन दिग्रस येथून यवतमाळ मार्गे चंद्रपूरकडे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली। त्यावरून पथकाने सापळा रचून 36 टन तांदूळ असलेले संशयित वाहन पकडण्यात आले। ही कारवाई पोलीस अधिकारी गजानन राजमल्लू यांनी केली। जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याचा काळाबाजार केला जातो। पुसद दिग्रस मार्गे मोठे नेटवर्क रेशन माफियांनी उभे केले आहे। याला राजकीय पाठबळी मिळाल्याने रेशन धान्याचा ट्रक ताब्यात घेऊन कारवाई पुढे सरकत नाही। पोलिसांनी संशयितरित्या जाणाऱ्या तांदळाचा ट्रक नागपूर बायपासवर जाम चौफुलीजवळ मंगळवारी रात्री ताब्यात घेतला। त्यातील रेशनचा तांदूळ असल्याचा दाट संशय आहे। याबाबत पुरवठा विभागाला अहवाल मागितला, मात्र अजूनही पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याने सुस्पष्ट अहवाल दिलेला नाही। त्यामुळे कारवाई रखडलेली आहे। दिग्रस येथून 36 टन तांदूळ चंद्रपूरकडे जात असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली। त्यावरून उपनिरीक्षक गजानन राजमल्लू यांच्या पथकाने जाम चौफुली परिसरात सापळा लावला। संशयित ट्रक मंगळवारी रात्री तेथे पोहोचला। पोलिसांनी ट्रक मुख्यालयात लावण्यात आला। हा ट्रक पुसद येथील व्यक्तीच्या मालकीचा आहे। चालक राजेश वसंतराव गुळपवार राहणार बल्हारपूर जिल्हा चंद्रपूर, वाहक राजकुमार अशोक देपटवार राहणार भेदोडा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर हे दोघे ट्रकमध्ये होते। रेशनचा तांदूळ असल्याचा संशय आहे। दिनांक 2/4/2025 रोजच्या मध्यरात्री आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की एक 16 चक्का ट्रक जिचा MH क्रमांक आहे MH 29 BE 0004 ही गाडी दिग्रस येथून यवतमाळकडे राशन दुकानातील चावल घेऊन जात आहे। अशा माहितीवरून आम्ही नागपूर बायपासला ती गाडी ताब्यात घेऊन सध्या आपल्या पोलीस मुख्यालयात ठेवलेली आहे। त्यासाठी आपण तहसील ऑफिसला पुरवठा निरीक्षक यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे। असा अहवाल येणं बाकी, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। सध्या ती ट्रक आपल्या पोलीस मुख्यालय आपल्या ताब्यात आहे। आपण त्याचा अहवाल मागवलेला आहे पुरवठा विभागाकडून। अहवाल आल्यानंतर आपण ती पुढील गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे।